वनवासाला जात असताना गंगेच्या पैलतीराला जाण्यासाठी ते केवटाला विनंती करू लागतात आणि केवट त्यांना गंगेच्या पैलतीराकडे नेण्याचे काम सुद्धा करतो. तेव्हा प्रभू रामचंद्र, केवटा, माझ्याजवळ आता तुला देण्यासाठी काहीच नाहीये, परंतु ज्या वेळेस माझा 14 वर्षाचा वनवास पूर्ण होऊन आणि माझा राज्याभिषेक होईल तेव्हा मी तुला याचा मोबदला देईल. तेव्हा केवट काय म्हणतोय बघा. केवट म्हणतोय, देवा, तुझा आणि माझा धंदा एकच आहे, त्यामुळे मला तुझ्याकडून काहीही घेण्याची अपेक्षा नाही. केवट काय म्हणू लागला की मला काहीही घेण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाहीये. का तर अहम नद्या परिपार करता त्वहिं भवाब्धिं परिपार करता. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागले, अरे हे कसं शक्य आहे, मग तुझा आणि माझा धंदा एक कसा. त्यावर त्या ठिकाणी केवट म्हणतोय, ज्याप्रमाणे या गंगेच्या पैलतीराला नेण्याचे माझे काम आहे त्याचप्रमाणे या संसार रूपी भवसागरातून नेण्याचे काम तुमचे आहे, आणि म्हणून मला तुमच्याकडून काहीही घेण्याची अपेक्षा नाही, परंतु एक विनंती आहे की ज्या वेळेस माझा अंतकाळ येईल त्यावेळेस माझा प्राण निघून प्राण ज्योत मावळल्याच्या नंतर तुम्ही मला या ठिकाणी या संसाराच्या भवसागरातून तारून न्या, असं